नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक. आजच्या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्र, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ फाईल संदर्भात माहिती पाहिली. त्यामध्ये माहिती पाहत असताना क्लासिफिकेशन 4 प्रकारे केलं जातं फाईलचं. त्यामध्ये एक लेन, 2 टाइप्स ऑफ कट आणि 3 ग्रेड. या संदर्भातली माहिती आपण पाठीमागच्या लेसनमध्ये आपण पाहिली. त्यानंतर वर्गीकरणानुसार चौथा प्रकार क्लासिफिकेशन ऑफ फाईल मधला आपण आज अभ्यासणार आहोत. डिफरंट शेप्स ऑफ फाईल, शेपवरून पडणारे फाईलचे प्रकार. तर या संदर्भात आपण माहिती पाहत असताना आपण प्रथम इंट्रोडक्शन, प्रस्तावना या संदर्भात माहिती घेऊया. तर डिफरंट शेप्स ऑफ फाईल या संदर्भात माहिती घेत असताना निरनिराळ्या प्रकारच्या जॉबला वेगवेगळे आकार देण्यासाठी फाईल्स ह्या निरनिराळ्या आकाराच्या बनवलेल्या असतात. त्यामध्ये फ्लॅट फाईल, हँड फाईल, स्क्वेअर फाईल, राऊंड फाईल, हाफ राऊंड फाईल, ट्रँग्युलर फाईल, नाईफ एज फाईल इत्यादी शेपमध्ये या फाईल बनवलेल्या असतात. कामाच्या स्वरूपानुसार त्यांचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे ही माहिती आपण डिफरंट शेप्स ऑफ फाईल या संदर्भात प्रस्तावनेमध्ये आपण अभ्यासली, बघितली. त्यानंतर शेपवरून वेगवेगळे प्रकार पडतात. तर त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. त्यामध्ये पहिला प्रकार फ्लॅट फाईल. या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे या फ्लॅट फाईलची रचना असते. तर या फाईलचा काटछेद आयताकृती आकाराचा असतो. असा काटछेद आयताकृती आकाराचा असतो. रुंदीच्या दिशेने असणाऱ्या कडा या लांबीच्या, या रुंदीच्या दिशेने असणाऱ्या ह्या ज्या कडा आहेत त्या हिलपासून 2/3 लांबीपर्यंत समांतर असतात आणि त्यानंतरच्या पुढच्या लांबीत 1/3 लांबीपर्यंत निमुळत्या होत गेलेल्या असतात. तर फाईलच्या पृष्ठभागावर डबल कट, या फाईलच्या पृष्ठभागावर डबल कट दाते पाडलेले असतात आणि कडेवर त्याच्या एजवर सिंगल कट दाते असतात. या फाईल्स सर्वसाधारण कामासाठी वापरतात. अंतर्गत आणि बाह्य पृष्ठभाग फायलिंग करण्यासाठी आणि फिनिशिंग करण्यासाठी या फ्लॅट फाईलचा उपयोग करतात. फ्लॅट फाईल या सर्वसामान्य कामासाठी वापरतात. या सर्व ग्रेड्समध्ये उपलब्ध असतात. तर अशा प्रकारे या शेपवरून पडणाऱ्या फाईल संदर्भातली माहिती आपण फ्लॅट फाईल म्हणून अभ्यासली. त्यानंतर या डिफरंट शेप्स ऑफ फाईल मधला पुढचा प्रकार हँड फाईल. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे या फाईलची रचना असते. या प्रकारच्या फाईलच्या काटछेदाचा आकार हा फ्लॅट फाईल प्रमाणेच आयताकृती असतो. अशा ह्या फ्लॅट फाईल प्रमाणेच असा आयताकृती असा काटछेदाचा आकार असतो. फाईलच्या रुंदीकडील, आता या ठिकाणी त्या फाईलचं जर वर्णन पाहिलं तर फाईलच्या रुंदीकडील दोन्ही कडा फाईलच्या दोन्ही टोकापर्यंत, या ठिकाणी दोन्ही टोकापर्यंत एकमेकात समांतर अशा असतात. तर पृष्ठभागावरील दाते हे डबल कट असतात. या हँड फाईलवरच्या पृष्ठभागावरील दाते हे डबल कट असतात. कडेवर सिंगल कट पद्धतीचे दाते असतात. तर दुसरी कडा सुरक्षित असते. दोन कडापैकी एखाद्या कडेवर एजवर सिंगल कट दाते आणि दुसरी कडा सुरक्षित असते, म्हणजेच शेप एज असते. या सुरक्षित कडेमुळे या फाईलचा वापर अगोदर फिनिश केलेल्या पृष्ठभागाशी काटकोनात असणारी भाग फायलिंग करण्यासाठी होतो. तर अशा प्रकारे या हँड फाईल प्रकारासंदर्भात आपण ही माहिती या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर पुढचा प्रकार आपण या फाईलचा डिफरंट शेप्स ऑफ फाईलचा तिसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये स्क्वेअर फाईल. तर स्क्वेअर फाईल या प्रकारच्या फाईलचा काटछेद हा चौकोनी आकाराचा असतो. असा हा काटछेद असा चौकोनी आकाराचा असतो. हिचा उपयोग, या चौकोनी फाईलचा उपयोग किंवा स्क्वेअर फाईलचा उपयोग चौकोनी छिद्र, आतील चौकोनी भाग, आयताकृती किवे आणि स्प्लाइन्स
यांना फायलिंग करण्यासाठी केला जातो. तर अशा प्रकारे या स्क्वेअर फाईल संदर्भात सांगता येईल. त्यानंतर फाईलचा आकारावरून पडणारा प्रकार राऊंड फाईल. तर राऊंड फाईल संदर्भात माहिती सांगताना त्या फाईलचा काटछेद हा गोलाकृती आकाराचा काटछेद असतो. या फाईलचा उपयोग गोलाकार होल मोठे करण्यासाठी आणि वक्राकार पृष्ठभाग फायलिंग करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. तर अशा प्रकारे ही माहिती आपण राऊंड फाईल संदर्भात अभ्यासली. त्यानंतर फाईलच्या आकारावरून पडणारा पुढचा प्रकार हाफ राऊंड फाईल. या ठिकाणी काटछेद दाखवलेला आहे. या प्रकारच्या फाईलचा काटछेद हा अर्धवर्तुळाकार आकाराचा असतो. म्हणजेच हाफ राऊंड फाईलचा आकार हा अर्धवर्तुळाकार आकाराचा असतो. या फाईलचा उपयोग म्हणजे हाफ राऊंड फाईलचा उपयोग आतील वक्राकार पृष्ठभाग अशा प्रकारे या जॉबमध्ये दाखवल्याप्रमाणे आतील वक्राकार पृष्ठभाग फायलिंग करण्यासाठी या हाफ राऊंड फाईलचा उपयोग केला जातो. त्यानंतर आकारावरून पडणारा फाईलचा पुढचा प्रकार ट्रँग्युलर फाईल किंवा त्याला थ्री स्क्वेअर फाईल असं म्हटलं जातं. तर ट्रँग्युलर फाईलचा काटछेद हा त्रिकोणी आकाराचा असतो. अशा प्रकारे हा त्रिकोणी आकाराचा या फाईलचा काटछेद असतो. या फाईलचा उपयोग या ट्रँग्युलर फाईलचा उपयोग कोपरे फायलिंग करण्यासाठी, कॉर्नर फायलिंग करण्यासाठी आणि 60 अंशापेक्षा मोठे कोन, आता या ठिकाणी गाळा आहे, 60 अंशापेक्षा मोठे कोन फायलिंग करण्यासाठी या ट्रँग्युलर फाईलचा म्हणजे थ्री स्क्वेअर फाईलचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे ही माहिती आपण ट्रँग्युलर फाईल संदर्भात आपण अभ्यासली. त्यानंतर फाईलचा आकारावरून पडणारा पुढचा प्रकार नाईफ एज फाईल. या फाईलचा काटछेद हा त्रिकोणाच्या दोन बाजू जास्त कलते आहेत असा असतो. या ठिकाणी असा हा काटछेदाचा आकार आहे. या नाईफ एज फाईल संदर्भात परत एकदा आपण सांगतो, या प्रकारच्या फाईलचा काटछेद या त्रिकोणाच्या दोन बाजू जास्त कलत्या तिरक्या अशा आहेत असा असतो. म्हणजे फाईलचा आकार हा चाकूच्या आकारासारखा असतो. म्हणून या फाईलला नाईफ एज फाईल असे म्हणतात. अशा या नाईफ एज फाईलचा उपयोग अरुंद खाचा आणि 10 अंशावरील कोन फायलिंग करण्यासाठी या नाईफ एज फाईलचा उपयोग केला जातो. तर या वरील आकाराच्या फाईल्स यांच्या लांबीच्या साधारणपणे 1/3 भाग निमुळता असतो आणि त्या सिंगल कट किंवा डबल कट या दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध असतात. स्क्वेअर, राऊंड, हाफ राऊंड आणि ट्रँग्युलर फाईल या 100 mm, 150 mm, 200 mm, 250 mm, 300 mm आणि 400 mm या लांबीमध्ये उपलब्ध असतात. ह्या फाईल्स कस्टार्ड, सेकंड कट आणि स्मूथ दर्जामध्ये तयार केल्या जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज आपण या प्रकरणामध्ये माहिती घेत असताना या वर्गीकरणानुसार पडणारा चौथा प्रकार हा डिफरंट शेप्स ऑफ फाईल या संदर्भात मध्ये आपण माहिती अभ्यासली. त्यामध्ये माहिती पाहत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या फाईल ह्या वेगवेगळ्या आकाराची जॉब फायलिंग करण्याकरता याचा उपयोग केला जातो. त्यामध्ये शेप्सवरून पडणारे प्रकार, त्याच्यामध्ये आपण फ्लॅट फाईल संदर्भात माहिती पाहिली. काटछेदाचा आकार आयताकृती आकाराचा असतो. दुसरा प्रकार आपण पाहिला हँड फाईल. तिचे पृष्ठभाग, तिची लांबी समांतर अशी असते, तिच्या एका एजवर गाते नसतात म्हणून तिला हँड फाईल असं म्हटलं जातं. किंवा शेप एज फाईल देखील या हँड फाईलला संबोधलं जातं. त्यानंतर तिसरा प्रकार स्क्वेअर फाईल, तिचा काटछेद चौकोनी आकाराचा असतो. त्यानंतर राऊंड फाईल संदर्भात माहिती पाहिली. या राऊंड फाईलचा काटछेद गोलाकार आकाराचा असतो. हाफ राऊंड फाईल संदर्भात माहिती पाहिली. अंतर्गोल आकाराचे गाळे फायलिंग करण्याकरता या फाईलचा उपयोग केला जातो. हिचा काटछेद हाफ राऊंड अशा आकाराचा असतो. ट्रँग्युलर फाईल संदर्भात माहिती पाहत असताना हिचा काटछेद त्रिकोणी आकाराचा असतो. नाईफ एज चाकूच्या आकारासारखा आकार या फाईलचा असल्यामुळे याला नाईफ एज फाईल असे म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज आपण या प्रकरणामध्ये डिफरंट शेप्स ऑफ फाईल संदर्भातली माहिती अभ्यासली. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत राहू. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल
आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.